किती म्हटलं? 500. जीव चैतन्य आगावे सर्व पुरुषे जाणावे आता रूप करू बरवे. उपाधी का सांगतात? निरुपाधिक तत्वाचं वर्णन करता येत नाही. निरुपाधिक तत्व कसं आहे? जे सर्वाचं प्रकाशन करते त्याला काय मिळालं? तिथं कोणतीही उपाधी नाही. सर्वाचं प्रकाशन करते तेव्हा व्याप्ती सांगितली आपली. मला मी सामान्य नसून देहापुरताच व्यापक नसून सर्व याचे यावत पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? याला आदित्य कथन. आणि त्या व्याप्तीचा शेवट कुठे गेला? निरुपाधिक. लगेच अर्जुनाने काय केलं? प्रश्न केला. म्हणलं ते निरुपाधिक तत्व आम्हाला काय करत नाही सांगा. आता ते निरुपाधिक तत्व आहे ते शब्दाने काय वर्णन करून सांगता येत? माझं शंकेचं उत्तर दिलं पाहिजे ना. म्हणून पाडव्याची चंद्रलेखा. लहान पोराला काय दाखवायचे? बाप काय दाखवतो? झाड. पोरगा दाखव म्हणतो चंद्र, बाप दाखवते आहे का नाही? माझा बाप काय विचारतो? म्हणलं बाळा तुला कोण दिसते? म्हणलं झाड. म्हणलं बाबा चंद्र कुठं आहे? आता झाड फांद्या लागलं. काय जागा? म्हणलं फांद्या दिसते का? म्हणलं मग तुला डाळ्या दिसते का? मला ते डाळाचा शेंडा दिसतो का? म्हणलं बाप कशाला दाखवते शेंडा डाळ नाकाला. म्हटलं आता सरळ पहा. काय पहा? आता कोण दिसतो? चंद्र. मग झाड दाखवण्यामध्ये तात्पर्य आहे का चंद्रमा? तसं उपाधी सांगण्यात तात्पर्य आहे की निरुपाधिक तत्व? त्याचं सांग. उपाधी दोन प्रकारची आहे. उपाधी काय? त्याच्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. गंगा किती मोठी झाली तरी काय राहणार? गंगाच राहणार नाही का? धरण किती मोठं झालं तरी समुद्र काय धरण असतो का? मग निरुपाधिक तत्व त्याला अजातवाद म्हणतात. त्याच्याशिवाय दुसरं काही एकमेवाद्वितीयम. त्याच्या नाही का सृष्टीची प्रक्रिया सांगते. आत्म्याला आकाश संबोधा. म्हणून आकाश पहिला मायेचं कार्य कोणतं आहे? आकाशाशिवाय दुसरं काही नाही. आकाश हे निरपेक्ष व्यापक आहे आणि त्याच्या मानाने सगळं काय आहे. पण त्याच्या मानाने नाही का पृथ्वी व्यापक, पृथ्वीपेक्षा जल व्यापक. जला 10 पट करा का 1000 पट करा का जितका करायचं असं तितका. मग त्याच्यामध्ये तेज व्यापक. तेजापेक्षा वायूपेक्षा आकाश आणि आकाशपेक्षाही माया व्यापक आणि मायेपेक्षाही परमात्मा. आता माया व्यापक आहे पण सापेक्ष व्यापक आहे बरं का. एखादा 50 मार्काचा पेपर आहे. एखाद्याला अलग लक्षामध्ये 45च मार्क मिळाले किती तरी त्याचा नंबर पहिला आला. कोणाचा नंबर काय आला? पण कोणाच्या सापेक्षा एखाद्याला 42च मिळाले किती त्याच्या सापेक्ष किती आहे? नव्हे 44 मिळाले तरी सापेक्ष आहे. 50 मिळाले का? 50 मिळाले असेल तर मग सापेक्ष नाही. तोपर्यंत काय? पण आकाश कसं आहे? माया सुद्धा कशी आहे? परमात्मा निरपेक्ष.
त्याची व्याप्ती सांगता येत. म्हटलं किती व्यापक आहे हो. शब्द माघारी फिरतो काय फिरतो. म्हटलं त्याची व्याप्ती सांगता येत. असं व्याप्ती, आणि त्या व्याप्तीचा शेवट कशात गेला. मार्जून आहे तो असं थोडंच म्हणतो काही परवाच्या दिवशी ऐकू, उद्या झोप घ्यायचे. पण आम्हाला काय करा सांगा की. आता विचारते परमात्मे रूपाधिक स्वरूप, आणि परमात्मा सांगत भाव भीमा पुरुष. म्हणलं भलतंच आहे की. हा मागतो श्रीखंड वाढणं तिथला विसंगतपणा दिसतो काय. निरुपाधिक तत्वाचं खास वेदा सगळ्यामध्ये वर्णन करणारा कोण आहे. वेद. त्या वेदाला सुद्धा काय करता येत नाही, सांगता येत नाही. बरं, ते जाणल्याशिवाय कृतकृत्य होत नाही. माझा प्रश्न सांगताच येत नाही तर मग जाणा कशाला म्हणतात. काय म्हणतात, एखादा मुलगा म्हणत असतो नाही म्हणलं माझ्याकडून पाठच होत नाही, मग त्याला कसं पाठ झालं. त्याच्याकरता जाणून घेण्याकरता उपाधी आहे. एक क्षर उपाधी, दुसरी तिसरी उपाधी काय आहे, एक आहे त्याला उत्तम पुरुष म्हणतात. कोणता म्हणत आहे चाललेले बा क्षर पुरुषाचं वर्णन झालं. महत्त्वापासून जेवढी काही उपाधी आहे ती सर्व उपाधी नाशिवंत आहे. आणि त्या नाशिवंत उपाधीचे तादात्म्य करणारं जे चैतन्य असेल त्याला क्षर पुरुष. क्षर का म्हणायचं, कारण कोणाशी तादात्म्य केलं नाशिवंत पद आहे. म्हणून कोणत्या नावाला. एखाद्या माणसाला चोर का म्हणायचं, म्हटलं तरी काय केली म्हणून काय म्हणायचं. आपण म्हटलं 5च पैशाची चोरी केली. 5 पैशाची करा का 5 लाखाची करा, ते काय नाही. चोर या संज्ञेलाच काय होतं, मग 5ची करा का 50ची करा, चोरी केली ना संपलं. दृष्टांत आपला संपला. आता हे अक्षर पुरुषाचं वर्णन पहा. आता रूप करू बरवे अक्षर तो दुसरा, पुरुष पै धरू धरा, मध्यस्थ का गिरीवरा, मधला भाग जो असतो ना त्याप्रमाणे अक्षर आणि उत्तम पुरुष. मध्ये कोणता आहे, अक्षर पुरुष. कशा प्रकारे जे तो पाताळ आहे ना, जे तो पाताळ स्वर्गी ये न वेदेची भागे, तैसा तो ज्ञानाज्ञानांगी पडेला. पृथ्वी पाताळ स्वर्गी 3 आहे ना. आपण कोणत्या लोकात आहोत, मृत्यू लोकात आहोत. आणि स्वर्ग नाही का सत्वगुणापासून वरचे बोलतात, त्याला विचार नाही पाताळे खालचे आहे. स्वर्गलोक, मारलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक हे सगळं वरचे शाखा आहे. आणि आपल्याला वितर सुतर राहतात 7 वरचे लोक, 7 खालचे लोक, असे किती भुवन झाले. शास्त्रात 14 सांगते बा. पण तुमच्या संतांच्या वाङ्मयामध्ये अनंत ब्रह्मांड आहे किती. आणि एका रोमी यायची तिथं ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराने तर आश्चर्यकारक सांगितलं बा. परमात्मा म्हणलं एकच सृष्टी निर्माण करे. इथं जर म्हणायला लागले विराट पुरुष आहे ना, त्यांना जेवढे केस असतील एका केसाच्या सृष्टी काय करता येत नाही, मोजता येत नाही. कोणत्या अध्यायात सांगितलं, 11. पश्चिमे पार्थ रूपाने नाना वेदाने पश्चादित्यानाथ भवन्य दृष्ट प्रभाय यही कष्टम जगत कृष्णम प्रभेयक अपश्यत देवदेव ततस्स विस्मयावृष्ट प्रणम्य दर्शय. आतापर्यंत जरा
देवकीचाच पोरगा म्हणत होतो आता घोरायचा. तस्मात प्रणम्य नमस्कार करतो. व्यापकत्व इथे सांगितलेलं आहे. सहज आहे. यथार्थपणे एक होणे, अनेकत्वे दुजे घेणे, जे निखिळून येणं नाही ते चिरू. यथार्थत्व एक होणे, यथार्थ ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे कोणतं ज्ञान आहे, आणि मी देह आहे. जिथे मी ब्रह्म आहे हे ज्ञान नाही, आणि मी देह आहे हे ज्ञान आहे. केवळ ज्ञान आहे. सुषुप्तीमध्ये काय असते? केवळ ज्ञान असते. आहे का काय? स्वप्नामध्ये कल्पित सृष्टी आहे सगळी, जागृतीमध्ये ईशत सृष्टी आहे, आणि सुषुप्तीत गेला तर केवळ ज्ञान आहे. तुम्ही समाधीमध्ये गेले, कुठे गेले, मग केवळ ज्ञान आहे. आणि तुझ्या अवस्थेमध्ये काय आहे? काही जगत बिगत काय नाही. कोण आहे? एक परम आहे. कोणची अवस्था आहे? पण त्याला अगोदर कोणतं ज्ञान व्हावं लागते? अहम ब्रह्माचे. अहम ब्रह्माचे नित्य अनुभव जिथे पश्चात सर्वम खलविदम. मग काय सगळं? पण अगोदर कोणतं ज्ञान झालं पाहिजे? अहम ब्रह्माचे. मग तो व्यापक बोधावर येतो. कोणत्या जे जे दृष्टी दिसे तुझ्या विश्व विश्व काही नाही. सगळा कोण आहे? अनंत रूप आहे. जनी वनी अवघा वासनेचा भुसा. निखिळ जय नेले त्याची त्याची रूप. पासुधा निश्चय जाय घटभांड्यादी होय. ऐसा मृतपिंड आहे मध्यचं. आहे का? तुमचं हे घटक तयार करायचं असते, माती आणावी लागते. मग एकदम माती भिजवायची असते का तिला खडे बिडे का साफ करावी लागते? एक पहिली अवस्था बरं का. पासुधा निश्चय जाय घटभांडादी होय. मग मधली अवस्था कोणती आहे? मग त्याच्यामध्ये पाणी टाकून मातीचा गोळा करावा लागतो. मधली अवस्था आहे. आणि चाकावर फेरल्यानंतर काय होते? गोळ्यामध्ये घट आहे का? मग मधली अवस्था कोणती? त्याप्रमाणे एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत आहे. आठवणी गेली हा सागर, मग तरंगणा तयाचे अनाकारचे तसे. आठवणी गेली हा सागर, समुद्र काय झाला? मग आता काय? तरंगणा लाटा कोणावर असतात? पाण्यावर. आहे काय? समुद्रात पाणी कुठं आहे? लाटा कुठली आहे? म्हणून पाणी त्याच्या समुद्र आणि पाणी मधली गुण लाट. जागणे जरी बुडे स्वप्नेचे काही जागृत अवस्था नाही, अजून स्वप्न पडलेले नाही. आणि तेचे निद्रे सांगणे न्यायाने. मधली अवस्था आणि जागृती नाही, सुषुप्ती. विश्व आगमाचे मावळे आणि आत्मबोध तरी सगळ्या ईश्वर ब्रह्मस्वरूपामध्ये ईश्वराचा निराश होतो. आणि अजून ब्रह्मबोध झालेला आणि अज्ञान केवळ अक्षरणाम. त्याला कोणती अवस्था म्हणतात? अक्षर. नक्षरती ती अक्षरता. सगळ्यात वरचे मूळभूत जर कोण असेल तर त्याला अक्षर अज्ञान म्हणतात. कारण परमात्मा तत्वाचा विचार करते वेळी सृष्टी विचारामध्ये अज्ञानाचा विचार करावा. कारण हे सर्व सृष्टीला कारण कोण आहे? अज्ञान आहे. त्याचं अज्ञान आहे कुरडे करून विजय पुढे. मूळ स्वरूपामध्ये अज्ञान. म्हणजे ज्यावेळेला सृष्टी निर्माण परमात्मा करत असतो त्यावेळेला एकाम भगवश्याम हा संकल्प ब्रह्माला होतो का? हा जो एकोहम हा जो संकल्प होतो हा कोणाला होतो? ब्रह्माला होतो का?
ब्रह्माला संकल्प करायची पोकळी लागते संकल्प होण्या. पोकळीच नाही तसं नाही का, पकवाजात पोकळीच नसेल तर काय. म्हणून ब्रह्माला नाही ईश्वराला होता. ईश्वर स्वरूपामध्ये मायेला होता. कोणाला? मायेला. आणि तो तमोगुणाचं कार्य आहे. कोणाचं? म्हणजे सर्व सृष्टी कशाची आहे? तमोगुणाची आहे. मग कारण संकल्प होण्याकरता ब्रह्मस्वरूपाला संकल्प होईल. तिथे काही मन आहे का तिथे? मग कोणाला मायेला. हे सर्व सृष्टी ब्रह्माची आहे का मायेची? ब्रह्माची आहे का माय? शेवटी उपादान कारणच मला वाटते. काय नेहमी निमित्त कारण उपादान कारणावरून काय असेल सहज दृष्टांत नाही. बघा, विश्वागमेची मावळी आणि आत्मबोध जरी निराश झालेला आहे, पण अजून आत्मबोध झालेला आहे. आणि ते अज्ञान दशे केवळ त्याला कोणतं म्हणत? त्याला अक्षर असं म्हणतात. सर्वाकडे सांडिले जायचे चंद्रपण उरे, अमावस्येचा चंद्रमा नसतो का असतोच? कला असतो काही काही, केवळ अंधाराशिवाय काय? रूपचा नाव येत असे अक्षराचे. अक्षर पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. सर्वोपाधी विनाशे जीवदशा देत पैसे आणि फळपाकात जैसे झाड पाहिजे. ज्याप्रमाणे बीजामध्ये जसा वृक्ष असतो त्याप्रमाणे सर्व जीवदशा वगैरे अज्ञानामध्ये असते. त्या अज्ञानालाच अक्षर म्हणतात. नक्षरते इथे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. तैसे उपाधी उपहित ठाकोणी जाके जेत तया ते अव्यक्त अव्यक्तादीने भूतानी व्यक्त मध्यानी भर अव्यक्त निधना. कोणत्याही झाडाचं म्हणा, माणसाचं म्हणा, सूक्ष्म रूप असते त्याला अव्यक्त म्हणायचं. जे व्यक्त नाही त्याला, आणि जे व्यक्त होते त्याला व्यक्तातून अव्यक्तात, अव्यक्तातून असं सारखं चालू असतं. पुन्हा झाडापासून बीजापासून त्याला अनादि बीज वृक्ष नाही. अगोदर कोण आहे हे सांगता येत नाही. बीज अगोदर आहे असं म्हटलं तर झाडाशिवाय बीज आलं कुठून? झाड अगोदर म्हटलं तर मग अगोदर कोण? सांगणार गुरुजी तुझं डोस करून. अनादी शब्द कोणता शब्द घालतात? अनादी शब्द म्हटल्यानंतर त्याला त्याच्या उत्पत्तीची सिद्धी करून सांगता येत. साहेब आहे ना, झाड बीजे तसे उपाधीशी उपायित ठोकोनी टाके देत तया ते अव्यक्त. सर्व उपाधी ज्याच्यामध्ये लेण पावत असतात अशी जी अवस्था असते तिला अव्यक्त समज. घनज्ञान सुषुप्ती बीजभावामध्ये नाही का? अज्ञान आणि सुषुप्ती. घन अज्ञान, सुषुप्ती. अज्ञान आणि सुषुप्ती दोन शब्द जरी असले तरी एकच शब्द आहे. घनज्ञान सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये केवळ काय असते? अज्ञान असते. त्याला बीज भाव असं म्हणतात. तिथूनच या दोन अवस्था उत्पन्न होतात, जागृती आणि स्वप्न. अगोदर आहे ना सुषुप्ती अवस्था आहे. भागवतामध्ये एक विषय आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले तेव्हा भागवतामध्ये सांगितलं झालं त्या गोपिकांची काय अवस्था झाली? जावे त्याच्या व्यवसाय आहे काय? रथी चढले वन माळीन काल्याचं कीर्तन असलं म्हणजे रघुवंत पण सांगा. आता आपला विचार सागराचा भाग नाही, ज्ञानेश्वरीचा भाग आहे. मग त्याच
त्यांना रात्र आणि दिवस सारखं चिंतनच आहे. मग एक सखी होती, ती आपल्या मैत्रिणीला सांगते, रात्री माझ्या स्वप्नात कोणाला होता, श्रीकृष्णाला नाही, नंदाचं कार्ट आलं. मला तू भाग्यवान आहे की काय, काही काय असेल ना तुला स्वप्नात तरी काय होते. म्हणलं आम्हाला ती अशी देत आहे. म्हणजे स्वप्न पडण्या इतकी काय होईना, पण तुला काय लागतंय, झोप लागल्याशिवाय स्वप्न पडू शकत नाही. माझा झोप लागते म्हणजे स्वप्न पडण्या इतकं काय लागते. म्हणलं आमचं तर असं झालेलं आहे, तो गेला ना तेव्हापासून झोपच घेऊन गेला. स्वप्न पडण्याचं काय. याम पश्यन्ति प्रेम स्वप्ने धन्य असतात सखी योषिता अस्माकं तु गते कृष्णे निद्रागत्रा विवरे. भागवतातलं आहे. भागवत म्हणजे सगळ्या ग्रंथाचा राजा आहे. अवश्य माणसाने भागवत काय करावं. रामायण आणि भागवत दोन ग्रंथ. वाणी काय करून घ्यावी, पवित्र ते नाही पवित्र तो अंधामध्ये अच्युत. एकामध्ये कृष्णलीला आणि एकामध्ये काय सगळा दोन्ही ग्रंथ आहे. काय म्हणून घरात ज्ञान सुषुप्ती बीजभाव म्हणते. स्वप्न जागृती या फळभावाच्या सुषुप्तीपासून स्वप्न आणि आपल्या जागृती या दोन अवस्था प्राप्त होतात. जयाशी का बीजभाव केला देती ठाव आणि तो जया पुरुषा ठाव अक्षराचा. या दोन्ही अवस्थाची ते नाहीसे होतात, त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर पुरुषाचं वर्णन चालू आहे. जिथून अन्यथा ज्ञान पाकमळी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान. अन्यथा ज्ञान म्हणजे मी जे आहे वगैरे कोणतं ज्ञान आहे. जिथून जागृती स्वप्न, ज्या अक्षरापासून जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था आपल्याला प्राप्त होतात. बुद्धीचे रान निघाल्याचे, बुद्धी याच्यामध्ये संकल्प विकल्प करते. जीवत्व जेथून किरटी आणि विश्वविचिताची उठी, ते उभय भेदाची भेटी. जीवत्व दशा कशामुळे झालेली आहे, अज्ञानापासून. नाही का नाथ महाराज म्हणतात, कल्पना विद्या ये क्षरपुरुष का जनी देही खेळ जागृती. हा जो क्षरपुरुष आहे, स्वप्न आणि जागृती याच्याद्वारा आणखी अवस्था आहेत. अवस्था दोन्ही बी आहे. स्वप्न आणि अज्ञान हेच त्या अक्षर पुरुषाचं वर्णन आहे, उपाधी आहे. त्या अज्ञानापासूनच या दोन अवस्था निघालेल्या आहेत. कोणत्या कोणत्या दोन अवस्थात, या अवस्थाचं दोन्ही जागृती आणि स्वप्न विहारा पैक आहे. कारण आहे ना, ज्या वेळेला आणखी स्वप्न पडतं, स्वप्न पडलं ना आणि जर उठला तर स्वप्न आठवतं आणि पुन्हा स्वप्नातून झोपे गेला तर मग स्वप्न काय होत नाही. हे सगळ्यांना ह्या अवस्था आहेत, 3 अवस्था. तुमची इच्छा असत ते कुत्रं सुद्धा रात्रीच्या परी याव याव करतं. त्याला स्वप्न पडलं असलं. एका आंधळ्या माणसाला विचारलं होतं, आमचा अति परिचयातलं. म्हटलं तुम्ही आंधळे आहे, मनी वचेचे आंधळ्या माणसाला काय दिसते, मग तुम्हाला स्वप्न पडते का. म्हटलं आम्हाला सुद्धा काय पडते. ती काय नाही, 3 अवस्था तुमची इच्छा अस्वत्व ते प्रारब्ध प्राप्त आहेत. म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेतून आणि प्रारब्ध संपला की दुसऱ्या देहात, तिथेही पुन्हा जागृती स्वप्न आणि कोणत्याही देहात जागृती स्वप्न आणि मग बंद कुठं पडतं बरं. तुरी अवस्था प्राप्त आहे. जे जे दृष्टी दिसे मग पूजा ध्यान जाग संप्रमा काय झाले. शेवटीचे गोड कृतकृत्य. प्रकृती पुरुष दोन्ही आपले झाले.
संसार हे असो अधोशाखा, या संसार रूपा रुखा मूळ ते पुरुष अक्षराचे. या दोन शाखा संसार रूपी वृक्षाला येतात. मूळ ते पुरुष अक्षराचे. मूळ जर कोण असेल तर त्याला अज्ञान, अक्षर म्हणजे अज्ञान. पुरुष का म्हणजे पूर्णत्वेची निजे, याला पुरुष काय म्हणायचं तर पूर्ण म्हणून. किती जरी असेल तरी नाही का, धरणाचं पाणी काय असतं, भरपूर जरी असलं, मोठं धरण भारतामधलं सतलज नदीला आहे म्हणा, पण ती नदी कोणाच्या वाट्याला गेली. आपल्याकडे धरणं आहेत, पण सगळ्यात धरण मोठं भर. धरण म्हणजे आता आपल्याला पण शेतकरी लोक आणि धरण म्हटल्यानंतर गाव उठत असतात. आणि ज्या गावावरती आपण 100 वर्ष प्रेम केलं, मग सरकारचा शेतकऱ्याचा क्रॉस होतो. काय जाऊ दे. पण पुढे आनंद आहे ना. पुढे पुरुष का म्हणजे पूर्णपणे पूर्णत्व असते ना तेव्हा. मायापुरी पौड विजय तेरे बोले, तेव्हा मायापुरी पौड विजय पूर्णपणे निजे. झोप म्हटल्यानंतर आलं लक्षामध्ये मायापुरी पौड विजय. काहीतरी आधार असल्याशिवाय माणसाला झोपेतच नाही का. मग कुठे तर मायापुरुष मायापुरी मायारूपी अंतरुणावर हा काय होतं, मग झोपतो. विकाराची जे वारी विपरिज्ञानाची परी, ज्ञानेचे जे माधारी सुशुक्ती का. विकाराची वारी, जिथून दोन्ही विकार उत्पन्न होत असतात त्यालाच, आणि आपण सुषुप्ती असं म्हणतो. सुषुप्ती म्हणजेच अज्ञान, अज्ञान म्हणजे जागृती, स्वप्न. आणि सुषुप्तीमध्ये अज्ञानाशिवाय कोणाचं राज्य आहे? सर्वाचा काय पडलेला आहे? लय झालेली आहे, नाहीशी झालेली नाही. आपल्या कारणामध्ये काय झालेलं आहे? म्हणून झोपेमध्ये कधी भूक लागत नाही, तहान नाही, कोणाचा राग नाही, कोणाचा द्वेष नाही, अशी अवस्था आहे. पण तेवढ्यावरच मनुष्य थांबत जात असतो. त्याच्या पुढची अवस्था मग तुरी अवस्था, जीवनमुक्त अवस्था. नाव ऐकून ठेवायला काय हरकत आहे? या लागी हा अक्षर असा वेदांती डगर केला देशी थोर. म्हणून याला कोणता पुरुष म्हणतात? जेथून जीवत्व आणि जीवत्व असेल आणि विश्वत्व जिथं उत्पन्न होते, ज्याच्यापासून, त्याला कोणता पुरुष म्हणायचा? हे विश्वही कोणापासून उत्पन्न झालं? मायेपासून. आणि जीवत्व दशा कोणापासून आहे? मायेपासून आहे. मग वंश जीवावत. जीवत्व काय झालं? तसं घ्यायचं बघा आपल्याच्यामुळे. अंतःकरण, अधिष्ठान चैतन्य, अंतःकरणामध्ये पडलेला चैतन्याचा तत्संग जीव. हे जीवत्व पण चैतन्याच्या ठिकाणी जीव आहे, जीवत्व आहे का? जीव हे भाष ब्रह्म परमात्मा भजते ज्ञानाद्वारे. मग अज्ञानाने आपल्याला कोणत्या अवस्थेत आणलं? जीवत्व. ज्ञान काय करते? घालवते. पुढे मग व्यापकत्वाला नेते. ब्रह्म कसं आहे? परिच्छिन्न अवस्था जाते. अज्ञानामुळे ब्रह्मजीव भावाला प्राप्त होते. कोण्या भावाला? जीव भावाला. अज्ञानामुळे ब्रह्मभाव. ज्ञान श्रेष्ठ आहे ना. जीव भावाला 50 रुपयाची चोरी केली तरी सुद्धा सज्जनात्म केलं. मग काय करा? अरे चोराला कोणी सज्जन म्हणते? तू का म्हणत आहे? शोधत नाही. काय का साखरेमध्ये कुठं
तिखटपणा सगळं संपला. आता कोणते उत्तम पुरुषत्वांना यो लोकत्रयमा विश्व विवर्धव्य ईश्वर. उत्तम पुरुषत्वज्ञ परमात्मा इति उदाहरता. यावन आणि तिसरा पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष असं समजतात, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. दिलेलं सर्वांमध्ये अंतिम तत्व त्याला काय म्हणायचं. आता दुसरे तत्व राहिलेलं कळस बसल्यानंतर घराचं काम काय झालं, नदी समुद्राला मिळाली, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, कृतकृत्य भारत, त्याला परमात्मा तत्व समजा. यो लोकप्रेमा विषय बिभ्रती ईश्वरा. तर मग मोठे आहे होतं लोकप्रेमामुळे सर्व जड आणि अजडामध्ये त्याची काय चेतनामध्ये कोणाची व्याप्ती आहे त्याची जनीवनी अवघा लढा नाही का. विठ्ठल जडी स्थळी इथं ठाव नाही आजी माझ्या दृष्टीने पाहिला. म्हणून जरा लोकप्रेमाविषय तिन्ही लोक त्याच्यामध्ये स्वर्ग मृत्यू आणि विप्रती विश्व. त्याचं पोषणही कोण करतो तोच करतो, उत्पत्ती कोण करतो तोच, पोषणही कोण करतो तोच, लय शेवटी कोण करतो, नियमाने कोण करतो. आकाशे सर्वत्र बसावे पर्वते वृक्षाचे पान राहिली अंता. असं जे तत्व विप्रती ईश्वर, त्याला ईश्वर असं ईशान शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे म्हणून त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर काय करतो, म्हणजे पंचमहाभूत यांना अभिमान झाला होता. ईश्वराला अभिमान काय होत नाही, तीळ मात्र जरी होय अभिमान मेरुत्व समान. मग तो अभिमान घालवायचा म्हणजे भूताना. आणि वायुदात अभिमान झाला, म्हणलं मी जोरानं वाल होतो हे तर लोक उडून टाके. अग्नीला अभिमान झाला, मी जर प्रगट जर झालो तर म्हणलं सगळं काय करी जाळून टाकेल. प्रत्येकाला अभिमान देवदा. अभिमान निवृत्त करण्याकरता ईश्वराने ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आणि ब्राह्मणाचं रूप भर रस्त्यामध्ये उभं राहिला. तिकडून कोणती देवता आली, अग्निदेवता. हे म्हणणारे बाजूला व्हावी, कुठं बाजूला होता. किती म्हणलं थोडं माहिती नाही का मी कोण आहे ते. मी सांगितलं तरी काय होत नाही. म्हणलं तुम्ही कोण आहात, म्हणलं मी अग्नी आहे. माझ्या मनात जर आलं तर सर्व जाळून भस्म करून टाका. मग तो ब्राह्मण आहे का ईश्वर आहे, त्याने रोप घेतला आहे. मग त्याने आणखी एक गवताची काडी आणली. किती म्हणलं गवतीच्या काडीला काय करा, जाळा की. अरे म्हणला मी एवढा मोठा हिंद केसरी किरकोळ म्हणतात कुस्ती लावतो माझी. ते म्हणलं त्याचं ब्रह्मांड जाळा तेव्हा जाळा. अगोदर आमच्या समोर कोणाला जाळा. मग अग्नीला पुष्कळ प्रयत्न केले, गवताची गाडी जाळू शकला. मग तेच कोणी दिलं, तेच काय केलं. मग अग्नीच्या ठिकाणी दाहकपणा प्रकाश कोणी दिला, मग देतो तसा काय करतो. शहाणा मनुष्य आणखी समजलं हे देणं कोणाचं आहे, परमेश्वराचा. आपल्या ह्याच्यामध्ये काही नाही. उत्तम पूजा केली आम्ही. नाना प्रकारचे देवाला पक्वान्न काय केले, समर्पित केले. शहाणा मनुष्य असो आम्ही काही केलं नाही. अहो म्हणायला लागले बा काय दिलं देवगडचा हापूस काय, तुमचे डाळिंब काय, तुम्हाला शहाणा मनुष्य म्हणतो आम्ही निमित्त मात्र आहो. काय झाडाने जर फळं दिलं नसते तर तुम्ही
खरे देण्याचे उपकार कोणाचे? पण हा कोणाकडे कर्तव्य घेतो? आपल्याकडे. नाही म्हटलं मी त्या माणसाला एक भाकरी दिली. अरे पण तू दिली, तुझी होती का? नाही म्हटलं बाईने दिली होती मधुकरीमध्ये. बाईने जर दिली नसती तर मग उपादान कारण कोण आहे? बाई. आणि निमित्त कारण कोण? दृष्टांत होता. म्हणून बिभ्रती आहे ईश्वरा. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जी जनी ती आहारपती गणी. आता उत्तम पुरुष हो, ज्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात, सर्वोच्च पदी असं म्हणत असतात, याचं वर्णन इथं झालेलं आहे. अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जाणे. अन्यथा ज्ञानी म्हणजे जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्था ज्या जणी त्या आहारपती घणी. आपला झोप लागल्यानंतर जागृती आहे का? स्वप्न आहे का? केवळ काय? घन ज्ञान म्हणजे ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही. अमावस्येच्या रात्री प्रकाश असतो का? मग काय असतो? केवळ. तसं सुशुद्धीमध्ये काय? केवळ अज्ञान आहे. अज्ञान ज्ञानी ते अज्ञान ज्ञानी बुडाया. बरं का? ज्ञानी म्हणजे जागा जागा कल्पना का वेदांतातलं. मी मनुष्य आहे, मी देह आहे हे अज्ञान. आणि मी ब्रह्म आहे हे यथार्थ ज्ञान. कोणतं ज्ञान? माणसाला यथार्थ ज्ञान झालं गुरुच्या मग तत्व ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून कोण आहे असं अपरोक्षत्वाने ज्ञान झालं. कोणत्या दृष्टीने? परोक्ष नाही. कोणतं? अपरोक्षाच्यामध्ये असत्पादकावरून झाले आणि अपरोक्षामध्ये अभानपादकावर झाले. आता नुसती जेवायला जायचं आपलं वा म्हणायला लागलं पंचभगवानाचं काय? कोणतं ज्ञान झालं? आणि जेवत असताना परोक्षाचं रूपांतर ते अज्ञान ज्ञानी बुडाली आहे. ज्ञानी कीर्तिमुखत्व केली आहे. मग अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे. ते मी देह या ज्ञानाला काय करते? घालवते. मग मी ब्रह्म आहे. आतापर्यंत कोणतं ज्ञान होतं? मी देह आहे. आता कोणतं ज्ञान आहे? पण ही वृत्तीच आहे. ही सुद्धा काय? मग ती वृत्ती जावी लागते. मी ब्रह्म आहे ही वृत्ती विरते नाही का? जिथं मी देह आहे ही वृत्ती नाही आणि मी ब्रह्म आहे मग केवळ स्वरूप. त्याला कोणता पुरुष म्हणायचा? उत्तम. आता अज्ञान ज्ञानी बुडाली आहे. अज्ञान म्हणजे मी देह आहे हे. ब्रह्मज्ञानामुळे त्याचा ऱ्हास झाला. मग ब्रह्मज्ञानी कापराला कोण जाळतो? आणि कापड जाळल्यानंतर अग्नी राहतो का? कापराच्या वाती ढाईच समावे. मग कीर्तिमुखत्व केली आहे म्हणजे ते ब्रह्म हे झाल्यानंतर जैसा वन्य काष्ट जाळून याच. मग अग्नी काय करतो? लाकूड जाळून टाकतो. मग आपण शिल्लक राहतो का? तोही नाही समज. तैसे अज्ञान ज्ञाने नेले. अज्ञानाला ज्ञानाने काय केलं? मग काहीच नाही का? आपणही वस्तू जीवनी हे जळण्याची क्रिया कुठे झाली सगळी? नाही सांगणार. कापूर जळला, कापूर जळणारा अग्नी हे सर्व गेले. क्रिया कुठे झाली? आकाशात. ही क्रिया होण्याच्या पूर्वी कोण होतं? क्रिया व्हायची वेळ कोण आहे? आणि क्रिया झाल्यानंतर काय होईल? आकाश जसंच आहे त्याप्रमाणे वस्तू देऊन गेले. काय देऊन गेले? म्हणायचे जाणणे बी न बुरले जाणते. जाणीव नेणीव हरी उच्चारणी पाहिजे.
ज्या ठिकाणी नेणीव नाही तत्सापेक्ष काय नाही. ह्या दोन्ही वृत्ती जिथं मिळून जात असतात, असं जे अंतिम तत्व सद्रूप चिद्रूप आणि हे तत्व काय राहिलं मग, त्यालाच परमात्मा म्हणा. काय बरं? आहे काय अंतिम तत्व. देह नव्हे मी आहे आणि उरला होय, काहीच उरत नाही का, शून्यवादी का, सगळंच उरतंय, विवर्तवादी. मग काय उरत नाही, ज्याचा की ते जरी प्रयत्न केला तरी नाश होऊ शकत नाही. असं जे तत्व न जाये ते मिळते का, त्याला कोणता पुरुष म्हणतात, जो तो उत्तम पुरुष, त्याला तृतीय रस. दोषच्या सापेक्ष काय म्हणायचं, तिसरा क्षरपुरुष, अक्षरपुरुष. आणि या दोच्या सापेक्ष उत्तम पुरुष. उत्तम पुरुष जर तृतीय काय दो ने अनेक मागेला जाय, या दोहीपेक्षा तो कसा आहे, श्रेष्ठ आहे. आणखी पुन्हा उत्तम पुरुषाचं भरपूर वर्णन केलेलं आहे, त्याचा विचार थोडा कधी करू.